नमस्कार. महापालिकेची निवडणूक झाली, निकाल लागले. काल परवाची एक आमसभा झाली आणि सर्व नगरसेवकांसमोर अनेक आव्हानं उभी राहिलीत. कारण भाषण तर खूप मोठी दिली आहेत, की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. प्रचार करताना खूप सारे प्रॉमिसेस केले आहे, वचन दिले आहेत. आम्ही असा विकास करू, इथे सिमेंटचा रस्ता करू, या नाल्या साफ करू वगैरे, वगैरे. आता कामाला लागले आहे. काल प्रशासनावर एवढी मोठी आग त्यांनी पेटवली आहे, की प्रशासन काहीच काम करत नाही. 4 वर्ष प्रशासनाने अतिशय वाईट काम केलं आहे वगैरे, वगैरे. आता नगरसेवकांना मात्र अडचणी अशा आहेत, की त्यांना लोकांनाही फेस करायचं आहे, लोकांच्या समस्या सोडवायच्या आहे. याच वेळेस ज्यांनी पहिल्यांदा महापालिकेत पाऊल ठेवलं आहे आणि राजकारणातही पहिल्यांदाच पाऊल ठेवलं आहे, अशा डॉक्टर अर्चना आत्राम माझ्यासोबत आहेत. नमस्कार. अर्चना आत्राम यांना प्रभाग ओळखत आहे त्यांचा जोग स्टेडियम. जोग स्टेडियम. आणि या प्रभागाचं वैशिष्ट्य असं होतं, मी त्याशी निकालाच्या दिवशी सांगितलं, की या भागामध्ये या प्रभागातले चारही उमेदवार काँग्रेस पक्षाचे आहेत. हा काँग्रेसचा गड म्हणूया आपण त्याला. बबलू शेखावत त्यांचे नेते आहेत त्या प्रभागाचे आणि त्यांनी तो काँग्रेसचा गड राखलाय. पक्षाचं ठीक आहे, पक्षाबद्दल तर आपण बोलूया नंतर. पण मुळामध्ये लोकांच्या अपेक्षा काही पक्षाकडे म्हणून नसतात, की काँग्रेसचा आहे म्हणून वेगळी अपेक्षा आहे, नगरसेवकाकडून भाजपचा आहे म्हणून वेगळी अपेक्षा असं नसतं. नगरसेवकाकडून खूप अपेक्षा असतात. आपला जो शो करतो आपण, हा शोच मुळात यासाठी करतोय, की महिला नगरसेविका झाल्यानंतर त्यांच्यासमोर जे असंख्य प्रश्न असतात, तसंही संसार करताना तर खूप असंख्य प्रश्न असतात. संसार करता करता त्यांचे प्रश्न सोडवता सोडवता त्यांच्या नाकात दम येऊन जातो. खूप संकटांना त्या तोंड देतात. आता तर नवं संकट त्यांच्यासमोर आहे, की त्यांचा संसारच मोठा झाला आहे. 30,000 मतदारांचा संसार त्यांना सांभाळायचा आहे. आणि आम्ही सगळे ह्यासाठी वाट पाहतो मतदार, की बाई चुकतात कुठे, बाईंकडून अपेक्षा भंग होईल कसा आपला. आणि मग आम्ही 10 फोन करणार, त्यांना फोन करून सांगणार असं झालं तसं झालं. या सगळ्या अनुभवांमध्ये आमच्या महिला नगरसेविका जे डॉक्टर अर्चना कसा अनुभव घेतात, बस तो असा आनंददायी असा अनुभव शेअर करू. अर्चना, आपलं स्वागत आहे. आणि मुळात तुम्ही डॉक्टर आहात, लोक आजारी आहात तर तुम्ही दुरुस्त करता. बिलकुल. एकंदरीत राजकारणामध्ये तुम्हाला यायला असा स्वतःचा उत्साह होता? खरं सांगायचं तर अगदी खरंच सांगायचंय. हो, माझ्या खरंच शोला सांगते. खरंच बोलावं लागेल का? म्हणजे असं होणार नाही, की तुम्ही खोटं सांगितलं मी लगेच सांगेल हे खोटं आहे म्हणून. हो, बिनधास्त काम. सांगा. म्हणजे राजकारण हा माझा विषयच नव्हता हा, ऍक्च्युली. येस. समाजकारण होता. हा. कारण मी प्रोफेशननी डॉक्टर आहे हं. आणि समाजाशी जुळणं हे माझं पहिलं कर्तव्य होतं. बरोबर. त्यामुळे मी समाजकारणामध्ये म्हणू शकते की माझा इंटरेस्ट होता. हं. राजकारणामध्ये इंटरेस्ट होता असं काही कधी मला लक्षातच आलं नाही. हा तर एक अशी संधी ज्याला म्हणू. कशी आली? मला आम्हाला ते जाणून घ्यायची आहे. ती संधी आली कशी? ती संधी अशी आली. आत्राम साहेब ऍक्टिव्ह होते. हा, ते तर ऑलरेडी आहेतच. म्हणजे त्यांच्याकडे आहे. बबलूभाऊ शेखावत यांनी एक सर्वे केला. त्यांना ज्या काही त्यांच्या पूर्वी एक प्रभागामध्ये सर्वे केल्यानंतर त्यांना एक असं निदर्शनास आलं की तुम्ही आहात की विनिंग त्यांना कॅन्डिडेट आहात. एक फेस व्हॅल्यू असणारा एक कॅन्डिडेट हवा होता. त्यांच्या सर्वेतून त्यांना जे योग्य वाटलं त्यांनी ते निवडलं आणि माझ्यापर्यंत ती संधी आली. मग तुम्ही होकार पहिल्याच याच्यात, हो मी तयार आहे असं? असं नव्हतं. हा. हो नाही असं माझं पण धाकधूक होती का? होतच. की मी हो की नाही नगरसेवक? हो. यापूर्वी कधी राजकारणात? नाही, कधीच नाही. पहिल्यांदा? माझा पहिलाच. मग तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा विचारला गेलं असेल, काय मनात काय आलं पहिल्यांदा? हो म्हणू की नाही म्हणू? हो, त्यावेळेला माझ्याही मनामध्ये प्रश्न आलाच होता. राजकारण? बुवा राजकारणात आहे का? नाही. ते सब ट्रेझरी ऑफिसर आहे, ट्रेझरी ऑफिसला. ओके. अमरावती ट्रेझरीला. अच्छा, म्हणजे त्यांचा तसा राजकारणाशी काही संबंध नाही. नाही. आणि मग जाऊ की नाही जाऊ? हो. मग काय आलं मनात आणि कुठे नक्की झालं? आणि सुज्ञ लोकांसारखं विचार केला आणि चला संधीचं सोनं करूया. हो. म्हणून समोर निघालो. येस. काय अनुभव आला प्रचार करताना? प्रचार करताना वाईट चांगले असे दोन्ही अनुभव आले. ओके. कारण मला वाटतं 4-4.5 वर्षापासून निवडणुकच झालेल्या नव्हत्या. त्यामुळे लोकांची मनस्थिती फार अशी खराब झालेली होती. चिडचिड. मी माझ्या प्रभागात जेव्हा गेली तर सगळ्यात आधी तर हे बघा ना, आधी नाल्या. मग असं म्हणजे पूर्वी मला हे बघा
मला असा ताप आला, मला हे असं आलं, असा त्रास पेशंट व्हायचे. असं होतं. तुमचे क्लिनिक कुठे आहे? मी महानगरपालिकेला होते, मुंबई भाईंदर महानगरपालिकेला. अच्छा, मुंबईकर का तुम्ही? हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून होते तिकडे, मुंबईला होते. भाईंदर महानगर. इथून तिथे गेल्या? हो, म्हणजे नोकरी म्हणून? हो, जॉब म्हणून. आणि पुन्हा मग ते सोडून कधी आल्या? मुलीची 10th होतं. अच्छा, तर आता महापालिकेचा तसा अनुभव होता. हो, हे तर काय चालतं. असं लिटिल बिट. म्हणजे आता सगळ्यांना भीती असणार ना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, की एक अनुभवी व्यक्ती आहे महापालिकेचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी म्हणून तुम्ही काम केलं आहे तिथे. बिलकुल बिलकुल. मग प्रचार करताना तुम्हाला काय अनुभव आला? प्रचार करताना लोकांच्या अगदी छोट्या छोट्या समस्या होत्या, खरं सांगायचं तर. म्हणजे असं मोठं काहीच नव्हतं, फक्त आमच्या आरोग्य आणि बरोबरही होतं ते, की त्या ज्या सगळ्या घटना त्यांच्यासमोर होत्या, की प्रशासनाने म्हणजे सुंदर. मी जेव्हा मला आठवतं, जेव्हा अमरावती एक 8-10 वर्षापूर्वीची अमरावती होती, एक सुंदर अमरावती होती, स्वच्छ होती. म्हणजे तिथे राहताना असं जाणवायचं की स्वच्छ हवा मिळते आपल्याला, सुंदर ग्रीनरी. आता तर माझ्या घरासमोरचा आपण रस्ता ग्रीनरी केली आहे, पण तिथे पाणी टाकले नाही, इथे ढीगभर कचरा पडलेला. करेक्ट. हे असल्या सगळं वातावरणात असं होतं. तर ते सगळं समोर जाताना लोकांचा साहजिकच त्यांचा तो राग करावा लागला. आणि त्याहीपेक्षा प्रेम केलं त्यांनी मला, की आपल्यासाठी एक असा आपला प्रतिनिधी उभा आशा होती तुमच्याकडून. बिलकुल. असा म्हणून निवडून दिलं त्यांनी. बिलकुल बिलकुल. तर असा एक प्रतिनिधी आपण समोर घेतोय, आणि त्यांना माझ्याकडनं खूप अपेक्षा, की आपण एक चांगला व्यक्तिमत्व देतोय, ज्याला समजेल आपल्या भावना. 20 आता जवळपास 20-30 दिवस झाले तुम्ही आता लोक कामाला लागले. 2 आमसभा झाल्या. पहिल्या आमसभेत बोललात आपण? नाही. दुसऱ्याही आमसभेत मी बोलले नाही. संधी दिली तुम्हाला यासाठी बोलवलं की तुम्ही बोलल्याने असा मान माहीत झालं, आणि का बोलल्याने हा एक प्रश्न आहे आमच्या समोर, की सगळे बोलले, तुम्ही नाही बोलल्या. खूप साऱ्या लोकांना बोलायचं होतं, आणि ते उघडपणे बोलत होते, जे विषय मांडत होते. मग आमचे चिमोटे दादांना 10 जवळजवळ महिलांना आपण पहिला ते गेले पोडियमवर, आणि 10 महिला त्यांच्या मागे मागे असं जवळजवळ एक करून गेला. म्हणजे वेळ कमी होता, वेळ पण कमी होता, 12 तास. म्हणजे ऐतिहासिक चालली आमची. आणि तुम्हाला आता या माध्यमातून सांगायचं आहे, महापालिकेच्या आयुक्तांना सांगायचं आहे, महापौरांना सांगायचं, बिलकुल काय सांगायचं आहे सगळ्यात सांगा आज. बिलकुल. सगळ्यात महत्वाचं, ज्यासाठी ऐतिहासिक आपली महानगरपालिकेमध्ये ही आमसभा झाली, त्या महानगरपालिकेच्या आमसभेमध्ये मला फक्त त्याही वेळेला एकच बोलायचं होतं. सगळ्यांना त्रुटी अटी याबद्दल सगळे बोललेले, पण मला जे बोलायचं होते, जे बेसिक राईट्स आहे, ते फंडामेंटल राईट्स आहे, आपल्या संविधानाने दिलेले फंडामेंटल राईट्स पैकी आर्टिकल 21 मध्ये आपल्याला जे त्याचा पूर्ण ज्याचा विस्तार करून आपल्याला जे मिळालेला आहे, त्यामध्ये सांगितलं की स्वच्छ हवा, तुमच्या जगण्याच्या अधिकारामध्ये जे स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, आणि स्वच्छ पर्यावरण हा तुमचा फंडामेंटल राईट्स आहे. आणि आज मी बघते की नाल्या, म्हणजे प्रभागामध्ये फिरत असताना एकदम अशा क्लासमध्ये जेव्हा जातो आपण, तेव्हा बघतो छोट्या छोट्या गल्ल्या आणि नाल्या तिथे अशा अव्यवस्थित आहेत. नाल्यातलं पाणी त्यांच्या घरात जातं. ते सांगतात की असे किडे बाहेर येतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला इतका धोका वाटतो. छोटे छोटे मुलं असतात त्यांचे. मग कुठे आपण आपल्या फंडामेंटल राईट्स आर्टिकल 21चा आपण वापर होतोय, की त्यांना ते माहिती सुद्धा नाहीये. पण मला ते जाणवत आहे की साधं काय सांगाल? कमिशनर मॅडम बघणार आहे हा शो तुमचा? हो, मी कमिशनर मॅडमला हे सांगणार आहे की आपला ऍटलिस्ट त्यांना स्वच्छ, आणि कमिशनर मॅडम आल्यानंतर आपल्या अमरावती महानगरपालिकेला स्वच्छ वातावरणाचा एक आपल्याला मिळालेला पुरस्कार पण आहे, स्वच्छ हवेचा. आणि त्याच्यावर तुम्हाला टीका करायची आहे? बिलकुल, माझी टीका आहे त्या गोष्टीवर. स्वच्छ वातावरण नाही, त्यांचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे सांगते, त्या एक स्त्री आहेत आणि त्यांनी तो एक प्रयत्न केला आणि त्यांनी त्या प्रयत्नामध्ये त्या यशस्वी झाल्या असं वाटत असावं. पण खरं पाहिजे तर तो पाहिला तर तो प्रयत्न त्यांचा यशस्वी किती % पर्यंत झाला, मला पण असं वाटतंय, त्यावर प्रश्नचिन्ह आहे माझा. बरोबर. कारण मी जेव्हा प्रभागात फिरली
त्यावेळेला खरोखर नाल्यांची आणि कचऱ्याची परिस्थिती इतकी गंभीर होती की त्याचा असा वास येतोय. मग जर ते वातावरणात आपल्या येत आहे, श्वासोश्वासाच्या आपल्या क्रियेला ते आपण ऑक्सिजन घेणार आहे ना, करेक्ट, तिथून आलेला ऑक्सिजन आपण घेणार आहोत. तर मला हे सांगावंसं वाटतं की या कचरा, नाल्या या सगळ्या याच्यामुळे लोकांमध्ये डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, फीवर. आता फीवर तर असा झालाय की 15 दिवसाच्या अल्टरनेट फीवर येऊन तुम्हाला सर्दी खोकला जो ती आठवड्याभरात बरा व्हायचा तो 15 दिवसात बरा होत नाहीये आता. का होत नाहीये? कारण जे आपण ऑक्सिजन इनटेक करतो ते शुद्ध असेल तर तुमची इम्युनिटी बूस्ट होते. आणि डेफिनेटली आपल्या अमरावतीची हवा तेवढी शुद्ध नाहीये मला तरी वाटतंय की जेणेकरून आपण हवेत आहोत. बिलकुल गाव स्वच्छ आहे. बिलकुल हवेत आहोत. बिलकुल हे मला जाणवलं आहे. आणि त्याशी तुम्हाला हे बोलायचं होतं. त्या दिवशी मला बोलायचं होतं, हेच बोलायचं होतं की हा प्रत्येकाचा हक्क आहे. जे बेसिक राईट्स आहे, जे फंडामेंटल राईट्स आहे, आर्टिकल 21 जे तुम्हाला प्रत्येक नागरिकाला इथलं दिलेलं आहे. म्हणजे मतदान, निवडणुका हे सगळं बाजूला ठेवा, पण संविधानातच नोंद आहे की आम्हाला स्वच्छ जगायला मिळालं पाहिजे. बिलकुल स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, स्वच्छ वातावरण हा त्यांचा बेसिक राईट आहे. तुम्ही निवडून आलात. बिलकुल. आणि मग जल्लोषाची मिरवणूक वगैरे सगळं झालं. पहिला फोन कोणत्या नागरिकाचा आला आणि नाव नका सांगू लागलं तर पण त्याची तक्रार काय होती आणि कधी आला तो ऐकायचा आहे मला. पहिला फोन मला एका स्त्रीचा आला. अरे वा. एका स्त्रीचा आला. अरे वा. आणि म्हणजे त्यांना कळत नाही त्या गोष्टी की आता आपला कारभार सुरू होणार आहे, कार्यकारिणी बसणार आहे. बस निवडून आल्यानंतर लगेच 2-3 दिवसानंतरच आला की तुमचं काम कधी सुरू होणार आहे, आमच्या घराजवळच्या नाला येऊन बघा ना जरा. म्हटलं हो ताई मी येणारच आहे. एकदम पोलाइट. बिलकुल. हो ताई मी येणारच आहे आणि आपल्याला सुरू करायचं आहे. मग त्यांना हळूच सांगितलं की असंच आहे. म्हणजे त्यांची तर भावना अशीच की काम सुरू, लोक चिडून गेले ना, गेले 4 वर्ष भयंकर चिडलेले लोकांना म्हणजे कोणी ऐकतच नव्हतं. म्हणजे माझाही व्यक्तिगत अनुभव फार वाईट आहे. म्हणजे आम्ही तर माध्यमात एवढं काम करतो, सामाजिक काम करतो, पण एकाला फोन केला की तो सांगतो दुसऱ्याला फोन करा, दुसरा फोन केला की तो तिसऱ्याला फोन करा, फोनवर फोन आणि शेवटी 3 दिवसांनी कुठेतरी एखादी गाडी. ही अमरावतीकरांनी खूप वाईट भूमिका घेतली होती आणि खूप वाईट वागले लोक अमरावतीकरांची. प्रशासन फार वाईट वागलाय. पण मग हा फोन आला, मग तुम्ही काय सांगितलं त्यांना? त्यांना मी सांगितलं की माझा अजून कार्यकारिणीमध्ये पदार्पण झालेलं नाहीये. जरी मी निवडून आले, लगेच शपथ घ्यायची, बिलकुल शपथ घेणं बाकी आहे. तरीही मी गेले आणि बघितलं ते त्यांच्या नालीची अवस्था, त्यांच्या कचऱ्याचे, त्यांच्या अव्यवस्थेचा सगळा भार त्यांच्या डोक्यावर इतका जास्त होता की मानसिकता जी त्यांची बदलून गेलेली होती. म्हणजे बरोबर आहे ना, त्या सांगतीलच एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून मला त्या गोष्टीचा समजून घ्यावंच लागलं. आणि इतके मग अजून एखादा फोन सांगा की जो फोन विचारात पडला. तुम्ही रात्री 10 वाजता फोन केला? हा, रात्री 10 वाजता एक फोन असा वाटलं मला असा फोन यायलाच पाहिजे. 8-9-10 वाजता, म्हणजे 10 नाही पण 8-9-10च्या दरम्यान आलेला की एक ऍक्सिडेंट झालेला आहे, मॅडम तुम्हाला यावं लागणार आहे बघायला. मग गेलं ते? हो. अच्छा, गेले. मग मॅडम मी काय केलं? मी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांशी बोलून त्यांच्या काय समस्या होत्या, मला काय माझ्याकडनं काय अपेक्षित होतं, हे सगळं केलं. आणि डॉक्टरांशी बोलून त्यांना सांगितलं की मी नगरसेविका आहे आणि मला यांची काळजी करायची आहे. बिलकुल, मला इथून फोन आलेला आहे, मला सांगा. मी पेशंट फाईल बघितली. तुम्हाला एक ट्रेस येतो का की इतक्या लोकांची काळजी करायची, 30,000 लोकांची काळजी करायची आहे? हा एक ट्रेस नाहीये का? नाही, ट्रेस नाही. लोकांची अपेक्षा कशा पूर्ण करा? लोकांकडे आता पहिले तरी फोन नव्हते, मोबाईल नव्हते, ते नगरसेवक घरापर्यंत जात होती, मग येत होती. आता तर काय 2 मिनिटात व्हॉट्सअप आहे, नाही तर रील आहे मॅडम तुमची. तुम्ही आल्या नाही, फोन केला, फोन रेकॉर्डिंग व्हायरल. की मी 4 फोन केले आणि मॅडम आल्या नाहीये. या दिवसात किती फोन आले तुम्हाला? असं तर झालं नाही की त्यांनी फोन केला आणि मी गेली नाही. असं नाही, मी गेली नाही आतापर्यंत. तुझा फोन नंबर पब्लिक केलाय? हो आहे, माझा फोन नंबर पब्लिक आहे. लोकांना माहिती आहे, लोक फोन करणार, दूर पर्यंत फोन करतात. आणि सर्वात जास्त कंप्लेंट कोणाच्या आहेत, जेंट्सच्या की लेडीजच्या आहेत? की लेडीज नगरसेविका म्हणून लेडीज जास्त? पर्टिक्युलरली म्हणता येणार नाही,
पण एक म्हणजे एक नगरसेविका आहे म्हणून जरी घराचा कुठला प्रॉब्लेम असेल तर स्त्री समोर येऊन की हा ती एक जसं डॉक्टर त्यांना आता आधारही वाटत असेल ना. हो, बऱ्याच लोकांना डॉक्टर आहे, समजदार आहे, समजून घेईल आपल्याला, आपली तक्रार केल्यानंतर. तुम्ही आता या दिवसात एखादं प्रकरण मार्गी लावलं असं काय आहे का? एक प्रकरण होतं आता मी हाताळलेलं, इरविन मध्ये जी केस झाली, ती डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिची डेथ झाली. पल्लवी म्हणून होती एक पेशंट. आता त्या पेशंटसाठी आम्ही गेलेलो आणि तिथे 2-3दा झालं आम्ही CP सरांकडे पण जाऊन कंप्लेंट केलेली. त्या सगळ्या प्रकरणामध्ये मी होती आणि मीच ते उचलून धरण्या म्हणजे की लावून धरलं. हा, ते त्याला न्याय मिळाला पाहिजे. तिला न्याय मिळाला पाहिजे. तिचे 2 मुलं जे पोरके झाले तिला न्याय मिळाला पाहिजे. केवळ मी एक डॉक्टर आहे, मला असं बोलते, पण एक चूक तर चूक आहे ना. आणि माणसाच्या जीवनाची काहीही किंमत नाहीये. कुठलीही किंमत पैशामध्ये किंवा कुठल्याही चुकीमध्ये जीवनाशी त्याची तुलना होऊच शकत नाही. जीव गेला की गेला, तो आयुष्य निघून जात त्याचं. ते प्रकरण मोठं माझ्यासाठी आल्या मला हाताळायला मिळालं किंवा मी त्या म्हणजे माझा तो विषयच होता. तुम्ही मेडिकल सायन्स मधले आहात. बिलकुल. मला ते आता मला हा एक प्रश्न असतो, अनेकांना मी तो विचारतो की आता तर तुमच्या कालपर्यंत निवडणुकीत उभे राहीपर्यंत तर रेग्युलर रुटीन लाईफ होतं मस्त. म्हणजे मिस्टरांसाठी डबा करून देणे, मुलांसाठी चहा नाश्ता जेवण काय ते तयारी करून देणे. मुलं शाळेत आहेत? हा, 11th ला आहे सगळ्यात. अच्छा. आणि मोठा मुलगा आहे? नाही, दोन्ही मुलीच आहे. मोठी काय करते? मोठी ऍक्च्युली बायोलॉजिकल माझी एकच मुलगी आहे. अच्छा, ओके. ती माझ्यासोबत असते. हो, तर तिची जी अपेक्षा असते मम्मीकडून की आईने असं केलं पाहिजे, आईने तसं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण आता आई 16 तारखेनंतर नगरसेविका झाली आहे आणि त्यांनी फोन केला की आईला गाडी काढायची, निघायचं. आणि तिला जे आईसोबत क्वालिटी टाइम अलीकडे माझी लेके माझी खूप तक्रार करते, मी जसं राहिलो काही तक्रार करते की नाही ती? बिलकुल करते. मम्मा निघालीस, जावं लागेल. आता पूर्वी पण तिला थोडीफार त्याची कल्पना होती की एखाद्या पेशंटकडे इमर्जन्सी मध्ये जावं लागलं तर आपण मम्मी जायची. त्यामुळे तिला मिस्टर आत्राम काय म्हणतात? त्यांना तर तुमचे डबा करून देण्यापासून सगळ्या तक्रारी असतीलच. आता खरं सांगायचं तर खरं सांगायचंय, मी पुन्हा सांगितलं हा शोच खरायसाठी आहे. खरं सांगायचं आज माझ्याशी. बाईच्या हातचं जेवण पण आता करावं लागेल. अच्छा. कारण मी वेळेत मिळत नाही. आणि आमची एक तक्रार आहे, म्हणजे माध्यमांची आहे, लोकांची तक्रार आहे की तुम्ही नगरसेविका मंडळी जी आहे तुमच्या मागे कोणतरी पतिराज उभे असतात आणि तेच सगळं महापालिका चालवतात. तुमचे तर राज्य शासनामध्ये आहेत, त्यामुळे त्यांचे ते सोयच नाही. ते कधीही आता तुम्हालाच लढायचं आहे सगळं. बिलकुल. मला ती आयडिया क्लिअर आहे तुम्हाला? बिलकुल. मला आयडिया क्लिअर आहे, कारण तुम्हाला त्यांना आता चान्स देणं नाही. ते कधीही म्हणजे मागून म्हणजे बॅक साईड त्यांचा सपोर्ट असतो मला. ओके. की माझ्या सगळ्या सक्सेस मध्ये त्यांचाच पाठिंबा आहे. बरोबर आहे. मला पत्नीच्या यशामागे पतीचा हे नवीन ब्रीद वाक्य आलं. बिलकुल. पण त्याचा इंटरफेअर नसावा. नाही, इंटरफेअर त्यांचा. मी एका शोला असं म्हणालो मॅडम, खरं सांगायचं डॉक्टर, की मी म्हणालो की ज्या दिवशी महापालिकेमध्ये पतिराज येतील त्या दिवशी त्या नगरसेवकाचं नगरसेवक पद काढून टाकलं पाहिजे. इतकं मी स्ट्रिक्ट बोललेलं आहे की काय, जर तुम्हाला तिथे जाऊन तिथली प्रशासकीय व्यवस्था हाताळता येत नसेल आणि तुम्ही पतिराज जाऊन सगळ्या डिपार्टमेंटमध्ये फिरत असतील, तुम्हाला राजकारण कळेल कधी? प्रशासन व्यवस्था कळेल कधी? अगदी बरोबर आहे. आणि मला तरी असं वाटतं की ज्याही नगरसेविका आहेत, बरोबर, ठीक आहे, आतापर्यंतच त्यांचं लाईफ मी असं म्हणू शकत नाही, कारण मी आज एक प्रोफेशनल लेडीज आहे म्हणून माझी जर्नी थोडीशी वेगळी असू शकतं. करेक्ट. बट मला त्या सगळ्यांना असं म्हणावं असं वाटतं की तुम्ही पण त्या प्लॅटफॉर्मवर यावं आणि तुम्ही त्या टॅकल करावं त्या गोष्टीला. मी आज तुम्हाला बोलवलं आहे खरं म्हणजे, आणि यानंतर पुन्हा 1-2 महिन्यांनी बोलवणार आहे. आमचा हा शो तुम्हाला कसा वाटला हे माझा नेहमीचा प्रश्न आहे. कमेंट्सवर तुम्ही लिहायचं आहे की डॉक्टर आत्राम यांच्याकडून आम्हाला अपेक्षा काय आहेत आणि त्यांनी कुठल्या मुद्द्यावर लक्ष दिलं नाहीये, त्यांच्या काय तक्रारी आहे तुमच्याबद्दल, मला कमेंट्सवर लिहा. मी पुन्हा त्यांना 2 महिन्यांनी बोलवणार. तुम्हाला आता वचन द्यायचं तुमच्या मतदारांना
ज्यांनी तुमच्यावर एवढा विश्वास टाकलाय की तुम्ही त्यांचे कोणते नेमके प्राधान्याने प्रश्न सोडवणार आहात, की मी हे पहिले करेल, प्रॉमिस. त्यांच्या ज्याही सगळ्यात नाही, कॉमन नाही. मला एक सांगा की याच्यावर मी काम करेल आणि 2 महिन्यात तुम्हाला बोलवणार पुन्हा. बिलकुल. हा, सांगा. मला सगळ्यात जास्त नाल्या या गोष्टीवर बोलायचंच नव्हतं, कारण ते होणार आहे, प्रशासनाकडनं करून घेणार आहोत आम्ही. येस. मला त्या जे युवक युवती आहे, जे बेरोजगार युवक युवती आहेत माझ्या प्रभागातल्या, मला त्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल असं काम करायचं. असं काम करायचं. क्या बात आहे. फार मोठं प्रॉमिस दिलंय. खरं म्हणजे हे खूप सोपं नाही आहे. हे फार मोठं काम आहे. मोठं आहे. म्हणजे नाल्या, रस्ते हे तर विषय असणार आहे, ज्यासाठी आपण सगळे फोन करणार आहोत. आणि मी तर सांगितलंय की नगरसेवक हे तुम्ही हक्कानं निवडून दिलेले लोक असतात. बिलकुल. आणि अडचण अशी आहे की पहिला प्रतिनिधी नगरसेवक. बाहेर निघाले की तुम्हाला तो वोटर दिसतोच. आमदारांना दिसणार नाही, ते दिल्ली मुंबईत अटकून जातील. खासदारांना तर वर्ष दिसणार नाही एखाद्या वेळेस. पण तुम्हाला इथे रोज फेस करायचं आहे आणि या फेसचा आनंदही घ्यायचा आहे की लोकांची जनसंमत अशी. तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवा. या शोला तुम्हाला मी पुन्हा बोलवेल. ओके. कोणते प्रश्न सोडवले, काय अपेक्षा होती? आमचे दर्शक फार सजग आहे, ते आम्हाला कमेंट्सवर कळवाल ना. फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्ही सबस्क्राईब करा आणि एकूण लिंक करा की तुम्हाला काय वाटलं या शोबद्दल. आणि अर्चनाताईंना पुन्हा बोलवून कोणत्या मुद्द्यांवर 2 महिन्यांनी, महिन्याभरात मी बोलवेल तुम्हाला. हरकत नाही. याच शो मध्ये बोलू. अगदी खुलेआम शो असेल आपला, काही औपचारिकता असणार नाही. मी सांगतो की आम्ही विदाउट स्क्रिप्ट बोलतो. हे तुम्हाला काही प्रश्न सांगितले नसते, मी सांगितले नाही आणि सांगणार सुद्धा नाही, कारण हे जनतेच्या मनातला एक असंतोषी आहे की यापूर्वीचे नगरसेवक किंवा त्यापूर्वीचे नगरसेवक असतील, परंपरेने जे निवडून आले लोक, ती सगळ्यांनी बऱ्यापैकी कामं केली असतील, परंतु जनतेच्या अपेक्षा आज वेगळ्या आहे. आता ते व्हॉट्सअपवर आहेत, ते सोशल मीडियावर आहे, तुमची व्हिडिओ ते बघतात आहे, तुमच्या व्हिडिओवर तुमचे ते टाकणार आहेत. अगदी नाली बेकार झाली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होतो. या वेगवान जगामध्ये एवढं उच्चभ्रू शिक्षण त्यांनी घेतलंय, आरोग्याच्या क्षेत्रात मोठं काम केलंय, त्याचा फायदा प्रभागाला होईल. डॉक्टर, तुम्ही आलात, छान गप्पा मारल्या, पुन्हा तुम्हाला बोलू. तुम्हाला आता शेवटच्या मिनिटाला असं सांगायचं आहे की प्रभागामधल्या लोकांनी तुमच्याकडून नेमकी कोणती अपेक्षा केली पाहिजे. कधी फोन करा. त्यांना तेवढे सजग आहेत, त्या लोकांनाही तेवढं माहिती आहे की एक स्त्री आहे, तर स्त्रीच्या जबाबदाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक जबाबदाऱ्या, राजकीय जबाबदाऱ्या, लिमिट आपण ठरवायची आहे. करेक्ट. आणि मला पण माहिती आहे की माझ्या प्रभागातले जे सगळे सुसंस्कृत लोक आहेत, बरोबर आहे, त्यांना कळतं. मी आज खूप साऱ्या प्रश्न यासाठी घेतले नाही की अजून त्यांचा एक मोठा पिरियड जाऊ द्या, कारण त्यानंतर सुनबाईच्या अपेक्षा सासूबाईकडून ज्या असतात त्या कशा राहिल्या आहेत, सासऱ्यांच्या अपेक्षा असतील, नणंद जावयांच्या असतील, हे सगळे प्रश्न घ्यायचे आहे मला. कारण जेव्हा बाहेरचा संसार तुम्ही करणार आहात, इतक्या लोकांच्या भल्याचा विचार करणार आहात, तेव्हा घरातले ही वर्षानुवर्ष आयुष्याची नाती असतात ती कशी सांभाळतात, ही सेकंड जर्नी तर नक्की पाहणार आहोत. पाहत राहा माधवचा हा कार्यक्रम, कॉफी विथ माधव. थँक्यू.